वेळेच्या सवे आली घेऊन पहाट सोनियाची रंगणे रसिक हो, आपल्या समोर कलाविनय सादर करणार अप्रतिम नृत्य करणाऱ्या या आपल्या कोकणातीलच मुले आहेत. आजपर्यंत आपण पाहिलं की कोकणची ही नमन कला ही संस्कृती पूर्वी जपत आले, पण आज ही स्त्री ही प्रत्येक ठिकाणी अग्रस्थानी आहे. तर या नमन कलेपासून ती का बरं वंचित राहावी? सर्व स्त्री कलाकारांसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना मान होता द्या. धन्यवाद मायबाप रसिक हो, धन्यवाद. अगं एवढी नटून नटून चालली
घे तारण तो बोंगलाय काय झालं तोंडावर पडलीस की काय अगं माझा म्हातारा तोंडावर पडलाय तो पडलाय तुका ते एक दाब नाही झालाय त्याला मांडीवर घेते पहिल्या धाराचं पाचते आणि लगेचच निघून येते बघ आली बघ आले आले हा चल हॅलो, आमचे मित्र देवराव गावची शान संजय दादा परकर यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपये आलेला आहे. मावशीवर भलतेच फिदा जायले दिसत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यायचंय संजय परकर. संजय नाव जरा पुढे या मागच आहे नाव घेते हा. वड्यात वडा बटाटाचा वडा ऐकलं रे संजय राव. वड्यात वडा बटाटा वडा या संजय रावाने मारला मला खडा पण चांगला आमचा थोडा. अगं बाय बाय बाबा मी पण फाटी काय बघतो बोलते. अरे बाबा माझा नवरा आहे ना मला मारतोय तरी पण माझा नवरा आहे ना. अरे बाबा धरला तर सोडत ना आणि बाबा भासला तर चालत ना आणि वडल्याशिवाय झोपत नाही बघ. हॅलो, संतोष परकर, संतोष दादा परकर हे सुद्धा मावशीवर भलतेच फिदा जायले दिसतंय ना. 101 रुपयाचं पारितोषिक त्यांचं म्हणणं की मावशीनं नाव घ्यावं संतोष.
तर हाय कुठं संतोषराव तिकडच आहेत का कुठं आहेत खाली बसले कुठल्या भांडावर भांडावर नको भांडावर खाली पडलं नाटक काय बोल माहितीये का नाव काय त्यांचं संतोषराव श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीठ संतोषराव ऐकताय ना होय संतोष काय बोलतोस का बाबा श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीठ संतोषराव पाठी आधी ते तुम्हाला मी एककीस आता तुला काय झालं अगं हो मावशी हा. एवढं बोंबलायला काय झालं मी बोंबालते तुझी काय काम काय धाऱ्यावर आहेत ना अगं मावशी आता तर शिवाय घालत आणि बोंबलत आली तर बाबा हिला सांग रे मी आता म्हातारी झाली या तोंडात एक शिवी निघाली तर हिच्या पोटात दुखायला लागलं वाटतं अगं मावशी ते सगळं सोड तू आता बोललीस बघ काय? धरला तर सोडत नाही म्हणजे का अरे बाय माझी नवऱ्याची नाटक अरे बाबा धरलं तर सोडत नाही म्हणजे माझ्या नवऱ्यानं एकदा हंतरून धरला मी मला 4 दिवस कसं तर सोडत नाही बघ नुसता वाईटा कांदा नाही मिळाला काम नाही धंदा अरे मावशी हा. हॅलो ओम परकर सार्थक परकर व निहार परकर संपूर्ण कार्यासाठी 101 रुपया त्याचप्रमाणे विश्वनाथ पवार यांचं म्हणणं आहे की मावशीचा अप्रतिम नृत्यासाठी 101 रुपया त्यांचंही म्हणणं आहे की मावशीनं सर्वांचं नाव घेतलंय माझं पण घ्यायचं विश्वनाथ गेले होते पाण्याला चिखला तुटला माझा पाय विश्वनाथराव गेले होते पाण्याला चिखला तुटला माझं नाव विश्वनाथ तर दिसत नाही दारू पडलं की काय तर या बक्षीस जात्रेचे नमन मंडळावर आहोत धन्यवाद हा काम नाही धंदा हा. अगं मावशी हा. काम नाही धंदा तुझी इतकं पोरं त्यांना कुणी मारला धंदा अरे बाबा हिला सांग हिला एक दिवस रांधा बसत ना तेव्हा हिला कळलं बाकी काय बाबाला बोलता आलं पुढं गावात कुठं कोणाला बोलतो? अरे बाई तुला बोलते हाय जावायच्या पप्प्यावर बोलणार ना म्हणजे काय गं? लय बाई तुला अरे बाबा बघितलंच काय हल्लीच्या पोरी अशा त्या मोबाईल बघतात वर खाली घालतात म्हणून यांचं म्हणतात तर बाकी नाही रे बाबा घातला तर काढत नाही म्हणजे माझ्या नवऱ्यानं एखादा अंगातलं घातला मी मोडा तुझंच पर्यंत काढायचं ना बघ नुसता माहिती राजेंद्र हेदवकर संपूर्ण कार्यासाठी 101 रुपया सायना लॉजिस्टिक राजेंद्र हेदवकर पुन्हा एकदा संपूर्ण कार्यासाठी 101 रुपया 7511 वरवटे स्टार 7511 वरवटे स्टार याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे सुरज शिंदे राहणार देवरूप सुरज शिंदे राहणार देवरूप खास मावशीच्या बेण्यासाठी 101 रुपया दादाचं म्हणणं आहे की नाव एखादं कडक झालं पाहिजे सूरज सुरज बघितलं काय ह्या देवळी पासून इथं माझ्या पाठी आला काय पुढे मागं नाचतो तो नाचतोय मत बसलं हे बाबा सूरज शंकराच्या पिंडीला नारायणीचा वेळा ऐकलं काय शंकराच्या पिंडीला नारायणीचा वेळा सूरज मी तुझी बहीण आहे तू माझा वेळा नमन आभार आहोत धन्यवाद नुसता वाईटा रे बाबा काय सांगू तुला अगं मावशी आता जीवा पुढे आलं ना आता सारखं पुढे येतं मावशी, मी चिवा दिसते का चिवासारखं चिवास नाही बाबा काय बोलतो चांगलं आहे ना गं होय माझी चंद्रा ती काय सांग आता माहिती बरं ते सगळं सोड तू बोललीस बघ ओढल्याशिवाय झोपत नाही म्हणजे गं अगं ए बाय तुला एवढी हौस असली ग माझा नवरा ना मी कुठे बोलली माझा नवरा माझ्या नवऱ्याला घालण्याची सवय आहे बघ कसली गं अगं हो तुला एवढी कसली घाई माझा नवरा बाई बघ अगं माझ्या नवऱ्याला चिली वळायची सवय आहे बघ चिली वळायची सवय आहे आणि एकदा चिली वळला की गडी माझ्याकडं कसं असतं तुला काय वाटलं हा चल अगं राधे कशी जरा पुढे तू माझ्या थैलीकडे जाते जरा पुढे मला कशाला बोलवलं अगं मावशी आम्ही साऱ्या पुरी मिळून थाटमाट करून मथुरी बाजारी चाललोय खरं अगं पण बाजाराला जायची आम्हाला एकीला सुद्धा ठाऊक नाही होय का बाजारी जात आहे घेतलं काय घेतलं काय सांगितलंच पाहिजे आता ते काय सांगितलंच मग पाहिजे त्या मालाची विक्री कशी होणार बरं ठीक आहे जरा नापी मोठी सांगितलंस ना तर 4 लोक बघतील पण हा माणूस माझ्या जिल्ह्यात चटतोय
बाकी पिशा बाकी काय येतं काय ओ तुम्हाला इथे पिसे हा दिसतात काय तर असं तेवढं फक्त जमतं पुढे पुढे बोलायला आता काय घेतलं असतं सांग बरं मी काय ऐकते हा हा ऐकते ठीक आहे ना हा हलू नकोस नीट उभी राहा हा सांग ठीक आहे ना हा गेलाय खवा तो बघा बाबा जरा मोठ्यानं बोल जेवढीच नाही तर पावट्याची भाजी खाल्लीस ना मोठ्यानं बोल हा ऐका हो हा ऐका हा भाजी बोलायला हा, बोला. सांगू का सांग हा ठीक आहे ना गेलाय खवा हा ज्याला कोणाला हवा त्यांनी माणूसला घेवा आणि ज्या बापला ए बाई तू का बोलतेस बाकी तुला काय हाती घे हॅलो आबा मोहिते आबा मोहित स्मित बोरकर आबा मोहित व स्मित बोरकर या आमच्या दादांकडून खास मावशीच्या बेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय व आबा मोहित याचं म्हणणं आहे की मावशीनं स्मित याचं नाव घ्यायचं. नावाची ऐका काचेच्या बशी ठेवला होता गाजराचा हलवा ऐकलं काचेच्या बशी ठेवला होता गाजराचा हलवा स्मितराव आधी आपल्या घरच्या बाजूला हलवा नंतर या मावशीला बोलवा. काय करायचं खड्डा पाड इथं हा पाड हा आता काय घेत असतं सांग विकायला घेतलंय तू काय काय विकायला घेतलंय तू हा ऐकी ना आहे ना बदल करू हा बस हॅलो गौरांग सुर्वे या दादाकडून खास मावशीसाठी 100 रुपया. दादाचं म्हणणं आहे की मावशीचं नाव घ्यावं गौरांग. हिरव्या झाडाला हिरवी मिरची गौरा हिरव्या झाडाला हिरवी मिरची गौरा तुम्ही माझ्या पाशात मी तुमची आजी त्याचप्रमाणे मनीष पारकर व तेजस पारकर दादांकडून 50-50 मिळून 101 रुपये आलेला आहे. त्याचप्रमाणे विठोबा पवार खास मावशीसाठी 101 रुपया. विठोबा पवार मावशीनं नाव घ्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. विठोबा कोक्यात कोका माशीचा कोका विठोबा राव कोक्यात कोका माशीचा कोका विठोबा राव मी तुमची माझं तुम्ही माझा भाऊ का आबा मोहित याचं असं म्हणणं आहे की मावशीनं मला मोहित केलंय. 101 रुपयांचं पारितोषिक. मावशीनं नाव घ्यायचं असं त्याचं म्हणणं आहे. आबा वाकडा तिकडा गेला त्यावर बसला बोलला आबाराव वाकडा तिकडा गेला त्यावर बसला बोलला मोटर गेला आबाराव आबाराव आहेत काय तडक्यावर वाकडा तिकडा गेला त्यावर बसला बोलला आबाराव आहे कुठं आहेत ना काय सांगू तुम्हाला आता मला जवळ पाहिजे ते सगळीकडे गेले नाहीच ना हा म्हणजे ते काठी काठी वेटाची काठी आम्हाला या जोडी सोडून तुम्ही माझ्याच ना काठी बंद पडतोय बंद पडतोय Wow!
आली पडगावची रस्ता राण्याचा सोवा छान ना पिस्ता आता काय पिस्ता अगं मावशी मी काय घेतलं हे तुला ठाऊक नाही बघ. अगं राजे तुझ्याकडे गाईत दूधच घेतलं असणार तू. आता कसं ओळखलं? मला ओळखता येत ना चल बाजारी. हॅलो सुशील कडून शान आणि केतन सुशील कडून शान आणि केतन याचं नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले. तर मावशी नाव घ्यायचं शान आणि केतन. मोठे आणि हट्टे साखरेचं पोतं सुईने वसवलं हे बाबा ऐकलं हा साखरेचं पोतं सुईने वसवलं शान आणि केतन केतन लावून मला पावडर लावून बसवलं आधी मला राहू दे तर राहू दे मला आधी सांगा साखर खायचं खैनीकडे गेला बाबाचं काय सांगते तुला येताना मला वाटेत भेटला येताना गाडीवरनं मला आणला माझा स्वतःला काढला ते काढला त्याच्या बाबतीत काय नाही बाबाला बोलले माझ्या बाबतीत आहे पण नाही पण जरा ते 2 रुपये दे म्हणजे बाबा बोलतो माझ्या मोकलीवर ना पोहले त्याच्याला रुपये दिले बाबा. हॅलो मनीष पारकर खास मावशीच्या पाठवणच्या सुपारीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. पण त्याचंही म्हणणं मावशी नाव घ्यावा मनीष. 1 2 3 4 4 गेले चौशीकडे हे मनीषराव 1 2 3 4 4 गेले चौशीकडे आणि मनीषराव तेव्हा गेले बाबाच्या वशीकडे. सुमित भाटकर 201 रुपयाचं पारितोषिक नावासाठी मावशीनं नाव घ्यायचं. आता नावं कृपा करून कोणी सांगू नयेत घ्यायला. सुमित वाकडा तिकडा भेला त्यावर बसला बोलला सुमितराव वाकडा तिकडा भेला त्यावर बसला बोलला पहिला नवरा मेला म्हणून गेला. तर या बक्षीस दात्यांचे श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. आपण सगळ्या पोरींना विचारलं तू काय घेतलं तू काय नेसलं अगं पण तू काय घेतलंस तू काय नेसलं हे कोण सांगणार? अगे बाय मी आता म्हातारी झाली आता बाबाईला सांग माझी पिकली. अगं मावशी काय तुला बाकी आणि जरा नाचून मोडून दाखवलं तरी पोरं बसलेली तुला पण बघतील. मला बघतायत की राहू दे चल बाबा वाजव. सह्याद्रीच्या मावशी काय बघतोस काय हे बा हे तिला काय झालं बाबा ह्याला बघ काय झालं का मावशी हा म्हातारी झाली हा. पण तुमचे भारी झाले. आता हे बा मी म्हातारी झाली पण अजून माझा जोड नाही गेलाय भावाला सांग. तुला काय घेतलं तर नको सांगू हा बरं सांग. ते जरा तू पण ये माझा कपडा मला दे आधी इथं वालवी लागली. ये बा, जरा पुढे या. इकडे ये.
डोक्यात बसू आता. ए तू इकडे ना रताळी घेतली बघ. आत्ता ते मग आताच भेटतात रताळी बागाची तुला. हो तू अशी बघू नको त्या बाहेर. हा तू रताळी बागाची हा पाळा बाजूला दिसतो. दया मावशी. तो ना दिसला तो डायरेक्ट रताळी दिसतील. अरे इकडे बघ पाळा बाजूला. हा, दिसल्या. दिसला ना जरा साईडला कर दिवस बी रताळी. माथ्यावर अंडा हाय पाण्याचा चालली डुबकत 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 अपुरेला भगवान श्रीकृष्ण आता राधिकेचं पवित्र प्रेम या भक्तिमय प्रेमाचं चिंतन म्हणून व्यासपीठावरून रंगमंचावरून गवळण सादर केली जाते. मायबाप पुस्तकात आत्मात करून मथुरेच्या बाजारी जाणाऱ्या गवळणी यांचे अटकाव व्हावा म्हणून केंद्राचा सुद्धा परब्रह्म भगवान श्रीकृष्ण आदेश करतात. आदेश करतात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण. सरळ करा सरळ. टोपी वाकडे. माझ्या पुढे मी तुझ्या मागे माझ्या पुढे मी तुझ्या मागे येऊ माझ्या आमच्या ठिकाणी काय म्हणतो बाजारात जायला निघालाय तुझ्या जमायचं नाही माझ्या जमायचं नाही काम करणार कोण तुला मला जमवण्याचं भोक्या नाही बाबा हे काम करणार कोण पेंड्या आहे माझ्या जोडीचा पेंड्या डोक्यावर की काय
अरे मेरा तो पेन नंबर है का विधी जाणून घ्यायचा तो पेंडे आपल्याला हा मी बोलो मी तुला काय आलो आलो अरे वाकड्या माताना आजही परित घडलं अरे वाकड्या माताना आजही परित घडलं माझी चुकली कपिला गा तिला शोधावं लागलं माझी चुकली कपिला गा तिला शोधावं लागलं आजही परित घडलं आजही परित घडलं माझी चुकली कपिला गा तिला शोधावं लागलं माझी चुकली कपिला गा तिला शोधावं माझी चुकली कपिला गा तिला शोधावं लागलं माझी चुकली तिला शोधावं लागलं
हॅलो, कैलासवासी रमाकांत शिरसेकर. काही माणसं आपल्यातून विजून जातात, त्यांचा पवित्र आत्मा मात्र आपणाभोवती वावरत असतो मायबाप. आणि अशा कार्यक्रमाच्या वेळेला त्यांचं स्मरण केलं जातं. कैलासवासी रमाकांत शिरसेकर यांचे स्मरणार्थ भाग्यश्रीताई शिरसेकर यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक खास या बैलाच्या नृत्यासाठी आलेलं आहे. तरी श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामांच्या पाटगाव आम्ही त्यांच्या आभारावर धन्यवाद. चल आता शेतकऱ्याची ओळख बैलगाडा. किती नंबर मारलेला माहित आहे काय? तुझा बैल आता तुला मारकाला कसा काय मारतो? मार्काला द्यावा तो पिसाळला ना, मांजाचा पिसाळला तो. होय काय? अरे प्रियंका 8 दिवस उपास आहे तो म्हणून पिसाळला. हा आता तो आवाज येतो का माताला भिंडाची पिसलं आला. आणि ह्या बायका मार्ग एवढा पैसा दिला नाही ना, ह्याचा नंबरच नंबर लागतात. मागासून बोलले तू हातात पिकलं पाहिजे तर मातात मला मी काय म्हणताय काय तुम्ही? कशाला बोला माहितीये मला? कशाला बोलवला? बोलतोच काम आहे पण महत्वाचं आहे. मला ठोचं नाही लागत, ठोचं नाही लागत. मला एवढा लांब मोठा लागतोय. असं म्हणतो तोय दाखव स्वतः 308 फाट मात करी काय म्हणतो आम्ही जातो त्या बाजारात चाललो. अरे वा, त्यांच्या रस्त्यावरचं काम लोकांनी आपल्या कामगिरी संपवली होय ना. गवल्याची कुठं आहे बघायचं आहे. मग आमचा विचार तुम्हाला विचार मीच आहे आणि त्यांना पण मीच आहे. हे काम करणार काम मीच करणार. गवळून करायचे होय दाखवले. हे पेंडिया या काठीचे पकडलं बघ. हे आम्हाला कुठे ह्या पायाने बाहेर आला का तोला बाहेर आला रे? काठीच्या भोका करतो. अरे तू ऐकतोस काय? काय ऐकतो मी? तुझ्या कानाची भोकं म्हणून कानाची भोकं लागली. अरे मी काय बोलतो या काठीच्या पकडले असं बोलला म्हणजे ही काठी जिकडे वळल ना बरं. तिकडे तू बघ. दाखव बघशील होय दाखव मग होय. आणि वाजव रे. आणि गवळणी माझा का बंगला पण घातला नाही. गवळणी माझा का बंगला घातलेला नाही. हो गवळण नाही. मग कोण आहे? तो मेल्या बाके उठून मारत होती बघा. ह्या डोळ्यानं बघा तुला. तुझ्या डोळ्याला आणि अब्रू कोणाची घेऊन आलाय? याला लवकर माझं वाचवलं केलं. अब्रू कोणाची घेऊन आलाय? याला माझं वाचवलं. वाच येतो आज ढोलक नाही वाटत. काली शिकत याला माझी अब्रू काढली. मला या मेल्या माझ्या बायकोचा या मेल्या माझ्या बायकोचा वाच कसा आहे? वाच मला येतोय. तुला येत नाही माझ्या बायकोच्या कपड्याचा आवाज. या माझ्या बायकोच्या कपड्याचा मला आवाज घे. अरे मेला तो आवाज दिला त्यात ह्या बायलाची गलबल बरोबर आणि त्यात माझ्या बायकोला घाण्याची सवय. बायकोला माझ्या घाण्याची म्हणजे काय? आंघोळीला गेली ना आंघोळीला मग आपल्याला फुटीला लावते फुटीला होय. आणि मला पाटकन बाथरूमचाच आवाज येते. अहो अहो त्यातलं पण आणा अहो ह्यातलं पण आणा. गेले मी कुठल्या कपड्याला हात लावते बरोबर हा त्यावेळेला तो आवाज दिला तर मला आवतो आता माझी बायको आंघोळी असेल आणि
पुचायचा मी जातो उठून दिसेल बाई हा होय पण मला दे. मी काय म्हणतो माहितीये हा. तो गवलन दाखवतो ते गवलन दाखव. नीट बघा काठीच्या बघतोय. टोकाकडे ए पेंड्या हो. काठीच्या टोकाकडे काठीच्या नीट बघ. टोकात बघतोय हा? बघतोय ए, वीरे मावशी, परत मग काय करायचं? मरण माझा जीव सांगता. आज झोपला नाही इथे निघाला की काय बोलतो गेला वाटते आज जातच नाही. घे मोकळी, काय झालंय मोकळी? काय झाला बाबा हे बघा हा, आता आहे बरोबर. दोन दाखवतो काय दाखवतोय काय? काय बरं का आईची मला दाखवतो या दोन्हीत काय दाखवतो पावटा आहे काय पावटा पावटात एवढी भाजी थांबडावर खाल्ली म्हणायची पावट्याची शेतात मुलगाव घेऊन जावा शेत असलं तर बघा फुकट आहे याला काय बघा जी ए मारू नको अरे इथं काय असतं काय बुबू. अरे मरण. म्हणजे इथं काय हा. सलमान खान जरा आहे खाली अजून अजून खाली. काय बोलतोय काय झालं रे? बाबाची टाकायचा मला जाऊन आतमध्ये गेला याला सायकल आग होते मला जातं काय? तुला एकाएकी झालं तरी काय एकाएकी म्हणजे काय गवळण मग काय सोडला आणि आतमध्ये घुसलो आणि एवढ्या मोठ्या झोपला जाऊन आपसलो पुढे काय झालं आणि काय तिथं गलपडलो अरे डोंगर नाही मग कोणतो शांती मावशी याच्या आईची बहीण आणि माझ्या आईची बाई अरे आई तुझ्या आईची होय. बहीण नाही. त्याची आईची बहीण कोणाची मुलीची मावशी काय करायला? त्यापेक्षा हुशार आहे. शानी आहे. तिला जाऊन फक्त विचार एवढंच ना मी कुठून जाणार कुठे मला आता मी पुचकन करतोय काय पुचकन करतोय हॅलो माझ्या लाडक्या रसिक वर्गातून आलेला पारितोषिक आम्ही हळदरकर दादाकडून 101 रुपया आबा मोहिते दादाकडून आबा मोहित त्या दादाकडून 101 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे गीतिका गजानन पाटील याचकडून खास बैलाच्या नृत्यासाठी 100 रुपये व श्रीकृष्णाच्या विनयासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या नमन मंडळ त्यांचे मनस फिरवणे आहोत धन्यवाद 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 हे मेंढ्या काय विचारू काय तिला विचार जाऊन काय विचार मी कुठून जाणार कुठे अरे मी आता पटकन करतोय जा, लवकर जा कळलं ना? आता मावशी या 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 बाबूला आतमध्ये घ्या तुम्ही बाबू बघत नाही पण ना कसा बघणार हा नाही बघत नाही ना हा. ये इकडे कुठे बाबू तुझा आहे तरी कुठे या दोन जगाच्या मध्ये बघ अरे ढेगातच बघतो. हा बघ तुझा. हा बघ हॅलो तुझा बाबू ऋतिक पाटील खास मावशीसाठी 130 रुपयांचं पारितोषिक व त्यांचा आग्रह आहे की मावशीनं फक्त माझं एक नाव घ्यावं ऋतिक पाटील जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ऋतिकराव जन्म दिला मातेने पालन केले पित्याने आणि ऋतिकरावाचं नाव घेते पत्नी या नात्याने तर या सर्व बक्षिसांसाठी श्री सह्याद्री महादेश्वर कला मंच पाटगाव आणि आभारी आहोत धन्यवाद काय कामाचं बघ कामातच
करतोय हे मावचे हे माहिती अरे म्हशी कोण होतो कुंजरा आता मी मावशीला जातो काय माझा हुंडी बघायचाच आहे हे मावचे अरे भाऊ तुला काय झालंय काय त्याला लहान मुली तुझा वाच येतोय बाजूला आपण काय करायचं तुझा वाच असू दे येतोय असू दे हा तू हुंडी कोणला बोलली अरे भाऊ तुला काय होती मला हुंडी बोलली तुला आता मी जावतो माझा हुंडी पण माझा हुंडी म्हणजे यावलाचा हुंडी हा यावलाचा हुंडी यावल्या मोठ्या डोंगराला कसा फटका कुठे राहू दे माझ्या बायकोच्या तुझ्या खांद्यावर माझ्या खांद्यावर तुझ्या खांद्यावर बसलं काय माझ्या बायकोच्या माझ्या खांद्यावर आपलं हवं असेल तर तुला पण घेऊन अरे नको माझ्या खांद्यावर माझ्या खांद्यावर बाई, आम्ही जाऊ बाजारी हे बाजारात बोल आपण इथं थांब जरा फोन करायचा. काय झालंय का हो जरा बाजूला हो पहिले करेल आता. हे मेंढ्या. हिला मी कामातच करतोय दिसतामध्येच करतोय हे मावशे तर भाऊ तुला काय झालंय काय इकडे झाला उभी तिकडे आला हा आता मी काय म्हणतो माहित आहे तू काय आलेली कुठून जाणार कुठं आहे आम्ही आले बोकडून जाणार मग तुलेला ए, इथं काय केलं आहे? काय केलं आहे? दादाला काय झालंय काय? आणि दहाच्या नंतर मुठलीला त्याची नाही बोलली ती कुठं जाणार तुम्ही आलेली गोकुळातून जायची मथुरेला अशी बोलले जाऊ सांग मथुरेचा रस्ता प्रतिकूल ये मथुरेचा रस्ता पलपलीत आहे मला कोण ओळखलाच नाही मी बोलले कृष्णचा संचीचा पेंड्याने गाणा देवला शेवटी तुला काय आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड त्याचं पॅन कार्ड हे नागावर खेपायचा बोलत माहिती हॅलो आता कुणीही कृपा करून नावासाठी बक्षीस देऊ नये मायबाप रसिक हो आग्रही कोणी करू नये एक बक्षीस आले एकच नाच बैलगाडा शर्यत बकासूर बैलाचे मालक गणेश दादा पडून यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक तर त्यांचं म्हणणं आहे की विनंतीवरून एक नाव मावशीनं माझं घ्यावं गणेश पडवळ इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर गणेशराव इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर गणेशराव आणि मी तुमची लवकर सुपारी खाते जीव वळणारच ना हे बाबा अरे बाबा तो पुरी सरळ सांगायला हवंय परीक्षा पण तुला सांगायला हवंय आणि हे माझं वाकलं ह्या लाटणार दिवस काम करतंय म्हणजे त्यांचं काम नाही होत माझं लाटणार दिवस काम म्हणजे हा बियाला कुठलं ह्या गावठी आणि सरकारी होय का आणि हे वाकलं होतं मारा पूर्व काढली रे भाऊ बस
साधी फातू टाकीन काय म्हणते मगापासून? बंदारी साधी टाकीन फातून अरे तसं पाठायचं नाही. काय पाठायचं नाही मग काय करायचं ओढीन मारते तू जागा भिजेल भरजेल साडी. मेले मी मग त्यांना फाडतो एवढंच ना मी काय म्हणतो माझ्या एवढं माझं बारीक काम झालेलं आहे काय पटकन करणार ते भाऊ काय सांगतात कॉफीला मला घ्यायचं वाय 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 पपी त्या मावशी सगळ्यांना तोंडात घ्या काय झालंय ना तुला घेतलं का तोंडात असं बोल ना माझं की ना तोंडात घ्यायचं आहे माझं नाव तोंडात घे नाव घे काय झालंय का तुला बाबा विचारायला लागू नको हा तुला नाव येतंय लवकर घे पण चांगलं घे मला कुचकुच होत तू आता मर तू आता मर काय करू तू मर तिच्यासाठी काय पण करेल मला म्हणून तोंडावर पडतोय मेलो नको ना आज चांगलं घ्या म्हणजे मटका नाव दे आणि हात सोड याची पाच उभीला अशी माहिती अशी ना बस आता घे हॅलो मायबाप रसिको आपल्या समोर पेद्याचा अभिनय साकारणारा जो कलावंत आहे नाव वसंत रपसे यांनीच उंदीर साकारलेला होता वय वर्ष 55 जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कलावंतांना वय वर्ष 55 अप्रतिम उंदराचे मनोरे किती लावलेली लहाने किती नको नाव घे वाय 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 अजगरात मजगर मजगर टेबल टेबलात परत अगलात मजगरात पडला अजगरात मजगर मजगर टेबल टेबलात परत तुझं लोकल खालाच तू हगल्या जरा तू जाऊच घरात मी म्हणजे हगलो झाला माणसा कधी आतमध्ये यायला कामाचंच करतो ते कामाच करतो आता तू भागाला काय आणलं विक्रीला काय आणलं अरे बाबा मी विक्रीला खेकडे घेतले बघ खेकडे मग तुला पकडायला घेतात नाही मला नाही हा साजे मला पकडून दे समुद्रावर खेकड्या मी पण पकडतो तू कसे पकडतो दोन हातात काळ्या खेकड्या पकडतो आणि माझ्या खिच्यात ठेवतो हे बाबा याला खेकड्याला हाडच द्यायला ना तो वाटलं लागेल झाला आता आम्ही जाऊ बाजारी आता खाली बसून घे म्हणजे तू खाली बसून घ्या पचापट आता पोरीनं खाली बसूया पण यांनी म्हणतो पांढऱ्या सगळ्या माझ्या पुरी यातल्या पुरी किती आहे त्याच्यावर एक मला 7 पुरी आहे मग आता पुरीला मागणं घालायचं होतं म्हणजे मला माझ्या पोरग्याला बघायची होती बुकिंग झाल्या मग काय कोण याचं राहू दे पाठीच्या खाली बसल्या
यांच्याकडून मगाशी ते या ठिकाणी लकी ड्रॉ सकाळ अनिता आनंद खारवटकर, दर्शना दशरथ गुरव, धनश्री मिलिंद डोंगरे, सुरेखा गजानन सुर्वे. सर्व आहेत ना? बाहेर या जरा पुढं परत आहे. शेषशाही अधिकाऱ्याला घेतलेला आठवा होता. राजेंच्या मथुरेला जाता येणार नाही. आमचा रस्ता अडवणारे आपण कोण? मी भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवान असे असतात. आमच्यासाठी कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी सोन्याचा तुरा, कट्यावरी उभे राहून खाली त्यांना माझा जय जयकार करत असतात. राजे माझे मी माझा जप केलाय. मी सांगा ना तुमचा जन्म पुन्हा? ऐक राजे. हॅलो महिरावणाची राणी तू चंद्रसेना राणी गवचनात बंद झाली विसरलीस कागला देवचनाला पटकरणी हरतर होतो त्यावेळेला विसरलीस कागला देवचनाला पटकरणी हरतर होतो त्यावेळेला Thank you.
हॅलो